सो आजकालच्या ह्या सगळ्या आय टी इंडस्ट्रीमध्ये बरेचसे इन्स्टिट्यूट आलेले आहेत. त्यामध्ये ही फर्स्ट बिग इन्स्टिट्यूट आहे. त्यांनी स्टुडंटसाठी एक चांगला इनिशिएटिव्ह घेतो. त्यामध्ये इंडस्ट्री लेवलचे एक्सपर्ट्स ज्यांनी की मॉक इंटरव्ह्यूसाठी त्यांनी बोलवले, तर ज्याने की प्रत्येक वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी किंवा डोमेन्सवर काम करतात. सी जावा, SQL आहे, फुल स्टॅक आहे, और सी आहे, ओवडर आहे, सो जे पायथन आहे. तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे लोक बोलवणे आणि विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी मॉक इंटरव्ह्यूसाठी तयारी करण्याचा इनिशिएटिव्ह घेतात. सो ही खूप चांगली गोष्ट आहे. जरी हे आपल्याला बाकी कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा मग कशामध्ये पाहायला नाही मिळालं की हे तर म्हणजे इथला स्टाफ वगैरे तर ते स्वतः तरी इंटरव्ह्यू वगैरे घेतातच, म्हणजे प्रिपरेशन वगैरे करून घेतातच. त्याचबरोबर त्यांनी बाहेर काही आमच्यासारखे इंडस्ट्रियल लेवलचे एक्सपर्ट्स बोलवले आणि मुलांकडून त्या लेवलची तयारी करून घेतात. तर खूप चांगला इनिशिएटिव्ह. थँक्यू नाईक सर, थँक्यू फॉर बिट स्टाफ जो कोणी याच्यामध्ये हेल्प करतो. तो ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता. त्याच्यामध्ये तरी चांगल्या प्रकारे म्हणजे मॉक इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन केलं आणि त्याबद्दल त्यांनी इंटरव्ह्यू वगैरे दिले. थोड्याशा ज्या काही कमतरता आहेत त्यांना त्या म्हणजे आमच्या लेवलचे सांगता येतील तेवढ्या आम्ही सांगितलं आहे. आणि बाकीचा जो एकदा स्टाफ आहे तो पण त्यांना त्या प्रकारे मदत करतो. तर ते एकदम म्हणजे चांगलं इनिशिएटिव्ह. बाकी ओव्हरऑल जर सांगायला गेलं तर आजकालच्या इंडस्ट्रीमध्ये जर स्टेबल राहायचं असेल तर नाव AI वगैरे ग्रोईंग आहे. त्यासाठी बाहेरच्या जे काही स्टुडंट्स वगैरे आहेत, जे कोणी आता इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करत आहेत किंवा जॉबसाठी प्रिपेअर करत आहेत, तर त्यांनी थोडंसं AIकडे पण बघितलं पाहिजे किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आहेत ज्या की IT इंडस्ट्रीमध्येच येतात, त्यामध्ये पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये त्या कसं इम्प्लिमेंट करता येईल किंवा आपल्या नॉलेजमध्ये कसं एन्हान्स करता येईल त्याच्याकडे विचार केला पाहिजे. तर बिगिनर्स लेवलच्या स्टुडंट्ससाठी तर त्यांनी डेली कोडिंग वगैरे केलं पाहिजे. जेवढं पॉसिबल आहे इनिशियल स्टेजला तेवढं स्वतःहून झोकून दिलं पाहिजे आणि जेवढं पॉसिबल आहे ॲज मच ॲज यू कॅन डू तर तेवढं तुम्ही तुमच्या लेवलला ट्राय करायला पाहिजे.